नमस्कार मित्रांनो, सिंधुदुर्गातील वेंगुर्ला गावात एक मुलगा राहायचा। त्याचं नाव सुयश होतं। लहान वयातच सुयशनं मोठी स्वप्न पाहिली, मात्र त्याची परिस्थिती तेवढीशी चांगली नव्हती। त्याची बौद्धिक क्षमता जबरदस्त होती, मात्र आर्थिक परिस्थिती खराब। आपल्या वर्गात तो नेहमी पहिल्या नंबरने पास व्हायचा। शाळेत कोणतीही स्पर्धा असली तरी तो जिंकायचा। त्यामुळे गावातील काही श्रीमंत मुलांचे पालक त्याचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी त्याची टिंगलटवाळी करायचे, त्याच्यावर हसायचे। सुयश मात्र कोणालाही प्रत्युत्तर न देता आपल्या अभ्यासावर लक्ष द्यायचा। पुढच्या शिक्षणासाठी सुयशला शहरात जायचं होतं। त्याने त्याविषयी आपल्या बाबांकडे विचारणा केली। घरची परिस्थिती खराब होती, मात्र मुलगा चांगला शिकतोय। बाबांनी आपल्याजवळ असलेले 15,000 रुपये सुयशच्या हातावर ठेवले आणि म्हणाले, बाळा, शहरात जाऊन जरूर शिक, मोठा हो। तुला देण्यासाठी माझ्याकडे पैसा नाही, फक्त आहेत आशीर्वाद। परवानगी मिळाल्याने सुयश खूप आनंदी झाला। म्हणाला, बाबा, तुम्ही काळजी करू नका, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी एवढे पैसे पुरेसे आहेत। बाकी तिथे राहण्यासाठी व खर्चासाठी मी नोकरी करेन। मला शिकून मोठं व्हायचंय। बाबांनी त्याला आशीर्वाद दिला। सुयशने शहरात येऊन सर्वात आधी ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण केली। प्राचार्यांना सर्व परिस्थिती सांगितली। त्यांनी आपल्या ओळखीने त्याला एका ठिकाणी नोकरीही मिळवून दिली। सुयश आता सकाळी कॉलेजमध्ये जायचा आणि संध्याकाळी कामावर। जे पैसे मिळायचे त्यातून आपल्या आणि आपल्या अभ्यासाचा खर्च पूर्ण करायचा। मात्र नवे कपडे वा कॅन्टीनमध्ये जाणे वा इतर कुठलीही मौज मजा या गोष्टी शक्य नव्हत्या। त्यामुळे अनेकदा कॉलेजमधील मुलं त्याला गावंढळ म्हणत, गरीब म्हणून त्याची चेष्टा मस्करीही करत। सुयश मात्र त्यांच्याकडे पाहून थंडपणे स्मित करायचा, कधी कुणालाही उलटून बोलला नाही। असे प्रसंग आले की त्याला त्याच्या बाबांनी सांगितलेली महाभारतातील कथा आठवायची, अर्जुन आणि पोपटाच्या डोळ्याच्या लक्षभेदाची। सुयशनं आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये त्याला एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पगाराची नोकरीही मिळाली। शिक्षण पूर्ण होऊन नोकरी मिळेपर्यंत तो गावात गेला नव्हता। आता त्याने गावात जाऊन येण्याचा निर्णय घेतला। घरी आल्यावर वडिलांचा आशीर्वाद घेतला। आता गावातील मंडळी त्याला भेटली, विचारपूस केली, त्याला मिळालेल्या यशासाठी त्याचं कौतुकही केलं। गावातील लोक आपापल्या घरी गेल्यावर बाबा म्हणाले, कधी काळी हीच मंडळी किती टिंगल करायची, मस्करीतून अपमानच करायची, आता मात्र तू यश मिळवून दाखवलंस। सुयश म्हणाला, हो बाबा, मला शहरात सुद्धा अशीच माणसं भेटलेली, पण आपली अर्जुन आणि पोपटाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवून मी मात्र माझ्या ध्येयावर लक्ष दिलं। मस्करी करणाऱ्यांशी वादविवाद करण्यात वेळ आणि मानसिक शक्ती वाया घालवली नाही। मित्रांनो, आपली परिस्थिती आपल्याला यश मिळवण्यापासून रोखू शकत नाही किंवा तुमच्या आजूबाजूला तुमचे पाय खेचणारे, मस्करी करणारेही तुम्हाला रोखू शकत नाही। जिंकायचं की हरायचं हे तुमच्या इच्छाशक्तीच्या तीव्रतेवर व जिद्दीवर अवलंबून असते। गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे जरूर कमेंट करून कळवा। आनंदी रहा आणि यशस्वी व्हा। धन्यवाद।